एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजचा चिंतनाचा श्लोक असा आहे: देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावी. श्रीराम. समर्थांनी या श्लोकामध्ये फार मूल्यवान उपदेश केलेला आहे. मंडळी, जगामध्ये मानवाचं जीवन आणि मानवेतर इतर प्राण्यांचं जीवन ह्यामध्ये जे काही मूलभूत फरक आहेत, काही महत्त्वाचे जे काही बदल आहेत, त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यातला एक फरक असा आहे की इतर प्राणी जे जन्माला येतात, म्हणजे मनुष्य सोडून सर्व प्राणी, पशु पक्षी, कीटक, जनावर सगळे, या सगळ्यांचं जीवन असं आहे की जन्माला यायचं, जाईल तेवढं खायचं, ज्याला काम दिलं असेल ते काम करायचं, आहार निद्रा भयमैथून एवढंच भोगून त्या ठिकाणी ते जीवन संपून जायचं. बाकी त्यांच्या जीवनाचा इतर कोणताही उद्देश इतर प्राण्यांचा नाही आहे, किंवा कर्माची भोग भोगण्याकरता म्हणूनच इतर सगळे जन्म आहेत. पण मनुष्य जन्माचा फरक त्यापेक्षा वेगळा आहे. काय फरक आहे? अनेक फरक आहेत. त्यातला एक महत्त्वाचा फरक असा आहे की मनुष्यानं जन्माला यावं आणि जाताना काहीतरी मागं ठेवून, शिल्लक ठेवून जावं, हा माणसाचा फरक आहे. तुम्ही म्हणाल, मग हे बरोबरच आहे महाराज, आम्ही जन्माला आलो त्यावेळेला आमच्याकडे काही नव्हतं, पण आमच्या कर्तृत्वानं आम्ही एवढं मिळवलं, इतकी संपत्ती गोळा केली, इतक्या जमिनी खरेदी केल्या, बंगले बांधले, अन्य काही काही सुखसाधनं घेतली, हे सगळं आम्ही मागे ठेवून जाणारच आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु संतांना हे मागे ठेवून जाणारा हा त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वाटत नाही. कारण असं आहे की शाश्वत स्वरूपाची एखादी वस्तू आपण जाताना मागं शिल्लक ठेवली पाहिजे. आणि हे जर सगळं बघितलं आपण तर ते अशाश्वत आहे. महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. हे अशाश्वत आहे. आता असेल नंतर नसेल, त्याचा काही फारसा उपयोग असतो असं काही नाही आहे जीवनामध्ये. गरजेपुरतं ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, या गोष्टी आपण मागे ठेवून ज्या वेळेला आपलं आयुष्य संपून जातो, त्यावेळेला पाठीमागे या गोष्टींच्यामुळे भांडणही लागण्याची शक्यता असते. एखाद्या वडिलांनी खूप पैसे मिळवून ठेवले, संपत्ती गोळा केली, आणि त्याची योग्य विल्हेवाट न लावता तो जर वडील निघून गेला तर उरलेल्या मागं मुलांच्या मध्ये भांडण लागतं. तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितले, पहा, साठवोनी धन, साठवोनी धन, लावी पोरासी भांडण, लावी पोरासी भांडण, साठवोनी धन. महाराज म्हणतात की धन खूप साठवलं आणि निघून गेल्यानंतर मुलं सुखानं जगतात असं नाही. त्यांच्यामध्ये भांडणं होतात, वाद होतात, आणि शेवटी ते सगळं अधोगतीला जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या गोष्टीला महत्त्व नाही. संत असं सांगतात की बाबा रे, अशी एखादी गोष्ट मागे ठेवून जा तुम्ही जाताना. एरवी जायचं तर आहेच आपल्याला. समर्थाने असं म्हणले, देहे त्यागिता, म्हणजे या देहाचा तर त्याग हा करायचाच आहे आपल्याला. ते ऐकायला किती जरी कटू वाटत असेल, आपल्याला नको वाटत असेल, तर ही सत्य गोष्ट आहे की एक दिवस या देहाचा त्याग करायचा आहे. तुमची इच्छा असो किंवा तुमची इच्छा नसो, ते आपल्या इच्छेवर अवलंबून नाही आहे. परंतु मरणामध्ये मंडळी दोन गोष्टी आहेत. एक आनंदानं देहाचा त्याग करणं, आणि दुसरी गोष्ट काळाने आपल्या हातातून देह हिसकावून घेणं. दोन्ही मरणच आहे, परंतु दोन्हीमध्ये फार फरक आहे. मंडळी, एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो.
आपण काही करारावरती घर ते घेतलेलं असतं आणि मालकाला ज्यावेळेला ते घर पाहिजे असतं त्यावेळेला आपण ते घर सोडावं लागतं कराराप्रमाणे. तर सन्मानानं जर घर आपण सोडलं तर त्या ठिकाणी आनंद असतो, आपलं त्या ठिकाणी महत्त्व राहतं. आणि आपण जर हे घर मी सोडणारच नाही असा जर आग्रह करून बसलो तर त्या ठिकाणी मालकाला जबरदस्तीनं आपल्याला बाहेर काढावं लागतं, हाकलून काढावं लागतं. मग ते चांगलं का सन्मानानं सोडणं चांगलं? तर केव्हाही सन्मानानं सोडणं चांगलं. तसंच या देहाचं पण आहे. देहाचा त्याग तर करायचाच आहे, पण तो आनंदानं आणि सन्मानानं करावा हे संतांनी आपल्याला शिकवलं. आणि तो करत असताना असं काहीतरी मागे शिल्लक ठेवावं की जे अनेक पिढ्यांना अनेक वर्ष त्या ठिकाणी उपयोगाला येईल अशी वस्तू मागे ठेवावी. आणि ती जर काय असेल तर समर्थ सांगतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. कीर्तिरूपी जे धन आहे ना ते माणसानं मागे शिल्लक ठेवलं पाहिजे. हे धन कधीही न संपणार आहे, अवीट अशा प्रकारचं धन आहे, अविनाशी धन आहे, ते मागे ठेवलं पाहिजे. आता कीर्ती म्हणजे काय? तर कीर्ती या शब्दाचा अर्थ आहे, आता कीर्तीमध्ये पण दोन भाग पडतात बरं का मंडळी. कीर्ती हा मुख्य शब्द आहे आणि त्याला सत्कीर्ती आणि दुष्कीर्ती असे दोन शब्द त्याला उपपद लागलेले आहेत. कीर्ती हा मध्यवर्ती शब्द आहे, परंतु काही माणसांची दुष्कीर्ती असते आणि काही माणसांची सत्कीर्ती असते. दुष्कीर्ती त्याला म्हणतात की मनुष्य गेल्यानंतर त्याचंही नाव निघतच असतं, परंतु तिरस्काराने निघत असतं. कितीतरी उदाहरण आपल्याला सांगता येतील. रावणासारख्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. रावणाला चांगला कोण म्हणत नाही, दुष्कीर्ती आहे. एवढा मोठा सम्राट असून कीर्तिवान असं त्याला म्हणता येत नाही, दुष्कीर्ती आहे. दुर्योधन दुष्कीर्ती आहे. हल्लीच्या काळामध्ये सांगायचं झालं तर बरीच माणसं अशी क्रूर कर्मा होऊन गेली की त्यांचं नाव तर मागं राहिलं, परंतु ती दुष्कीर्तीनं मागं राहिलं. इतिहासातलं सांगायचं झालं तर हिटलर, जर्मनीचा असणारा अध्यक्ष हिटलर, इतका क्रूर कर्मा होता की त्याचं नाव सुद्धा घेताना एखाद्या वाईट माणसाची उदाहरण द्यायची असतील, एखाद्या क्रूर माणसाचं उदाहरण द्यायचं असतं, त्याचं नाव घेतलं जातं. इंग्लंडचा प्रेसिडेंट असणारा कर्दन, त्याचं सुद्धा नाव क्रूर कर्मा म्हणून घेतलं जातं. अशी दुष्कीर्ती आहे. परंतु ही दुष्कीर्ती पाठीमागं राहणं हे अपमानास्पद आहे. माणसांची सत्कीर्ती मागं राहिली पाहिजे. सत्कीर्ती ही दरवळत असते सुगंधाप्रमाणे, एखाद्या फुलाप्रमाणे, आणि त्याचा आनंद सर्व जनांना होत असतो. म्हणून सत्कीर्तीचा फार मोठा आणखीन गवगवा या आपल्या संप्रदायामध्ये बऱ्याच संतांनी केलेला आहे. ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज इतर जी काही ही चारी भावंड यांच्या समाधी सोहळे झाले, त्यानंतर नामदेवरायांनी काढलेले उद्गार किती महत्वाचे आहेत पहा. नामदेव महाराज असं म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज म्हणतात की गेले ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ईश्वर विभूती असणारे हे महात्मे अवतार संपून गेले, परंतु राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. किती कीर्ती राहिली त्यांची? ज्ञानोबराय स्वतःच एका ठिकाणी असं म्हणतात, जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिरू. चंद्र सूर्य आहेत म्हणजे हे विश्व ब्रह्मांड आहे, तोपर्यंत त्यांच्या कीर्तीचा घट अखंड शिल्लक राहतो. अशा प्रकारची कीर्ती ही मनुष्यानं कमवावी. मंडळी, माणसाचं आयुष्य किती आहे यावर्षी माणसाचं मूल्यमापन करता येत नाही. मनुष्य किती वर्ष जगला याला फार महत्व नाही आहे, तो कसा जगला याला महत्व आहे. उदाहरण सांगतो, माळावरती पडलेले एखादा दगड, एखादा धोंडा 500 वर्षापासून 1000 वर्षापासून त्या माळावरती पडलेला असतो. आणि त्याचं कार्य काय आहे? दुसरं तिसरं काही नाही. रस्त्यावरून येणार जाणारे अंधारातून त्याला ठेचकाळतात
आणि ठेचकळल्यानंतर पायाचे अंगठे फुटतात. तो इतकी वर्ष जगला, पण लोकांच्या पायाचे अंगठे फोडतच जगला, दुःख देत जगला. त्याच्या जगण्याला काही जगणं नाही. त्याच्या विरुद्ध तुम्ही गुलाबाचं फूल बघा, कमळाचं फूल बघा, अन्य कोणतीही फुलं बघा, त्यांचं आयुष्य किती आहे? फार अल्पावधीचं आयुष्य आहे. फुलाचं तर आयुष्य 1-2 दिवसाचं फार फार तर, परंतु त्या 2 दिवसामध्ये इतका आनंद देतात. आपल्या रूपाने लोकांचे डोळे सुकावतात, आपल्या सुगंधाने लोकांना आनंदित करतात. 2च दिवस जगतात, पण दुसऱ्याला आनंद देऊन जगतात. त्या फुलांचं आयुष्य 2 दिवसाचं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. माळावरच्या धोंड्याचं 500-700 वर्षाचं आयुष्य काही उपयोगाचं नाही. तसं मनुष्याचं आहे. मनुष्यानं मी इतकी वर्ष जगलो हे सांगणं महत्त्वाचं नाही आहे, कारण जगून केलं काय हे महत्त्वाचं आहे. काही माणसं इतकी जगतात की घरची लोक कंटाळतात की हा कधी संपतोय असं वाटतं. त्या जगण्याला अर्थ नाही. आपण महान पुरुषांचं जीवन जर बघितलं तर अतिशय जेवढे मोठी मोठी माणसं होऊन गेली त्यांचं लौकिक आयुष्य फार कमी आहे. ज्ञानोबरायांचंच बघा, अवघी 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 21 वर्ष आणि 2-3 महिन्यामध्ये ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. परंतु कीर्ती कशी निर्माण केली? उभारिला ध्वज तिही लोकावरी, आयशी चराचरी कीर्ती ज्यांची. त्रैलोक्यावरती कीर्तीचा ध्वज उभा केला. याला म्हणतात देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. कितीतरी उदाहरण मंडळी देता येतील आपल्याला, की ज्यांनी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कीर्ती प्रस्थापित केली. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा जरी विचार केला तर किती संघर्षमय जीवन जगले, परंतु त्यांनी काय मागे ठेवलं? जाताना कीर्ती मागे ठेवली. मंडळी, माणसं कुत्र्या मांजराचा मुका घेणारी माणसं, परंतु आपल्यासारख्याच सजीव माणसांना दूर करणारे, सजीव माणसांचा तिरस्कार करणारे, त्यांचा स्पर्श झाला तर आंघोळ करणारे, नवे नवे सावली पडली तरी आंघोळ करणारे, असा मनुष्य समाज आपला होता. आणि अशा या वंचित माणसांना, तिरस्कार जीवन ज्यांना प्राप्त झालं त्या माणसांना एका उंच अशा अवस्थेला नेऊन बसवण्याकरता किती संघर्ष त्यांनी केला. आणि आज परिस्थिती अशी आहे की जी माणसं त्यांची हेटाळणी करत होते, आज त्याच लोकांना या लोकांच्या हाताखाली नोकर म्हणून काम करावं लागतं. इथपर्यंत कार्य त्यांनी केलं आणि त्यांची कीर्ती किती अजरामर झाली की ज्यांनी इथपर्यंत या लोकांना वरती आणून त्यांची अवस्था सुधरून दिली. अशा प्रकारचं कार्य याला म्हणतात कीर्ती. आणि अशी कीर्ती प्रस्थापित अनेक क्षेत्रामध्ये लोकांनी केलेली आहे. गायनाच्या क्षेत्रामध्ये लता मंगेशकर घ्या, भीमसेन जोशी घ्या. दुसरं एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं की ज्यांचा सनईचा ध्वनी ऐकल्याशिवाय आपलं कोणतंही मंगल कार्य संपन्न होत नाही, किंवा त्यांची सनई नाही वाजली तर ते मंगल कार्य आहे असंच वाटत नाही, असे म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान. किती कीर्ती निर्माण केली, किती आनंद देतात आजही त्या ठिकाणी लोकांना. अशा प्रकारे मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म करावं, काहीतरी समाजाच्या उपयोगाचं करावं आणि आपल्या कीर्तीचा सुगंध दरवळत अखंड अशा प्रकारचा ठेवावा, हे समर्थांचं या ठिकाणी सांगणं आहे. मंडळी, इथे एक शंका आहे की तुम्ही म्हणाल ही सगळी मोठी माणसं होती, आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही काय करू शकतो, आमची कीर्ती कशी काय असणार? मंडळी, असं नाही आहे. जसं गुलाबाचं फूल सुंदर आहे, कमळ सुंदर आहे, चाफा सुंदर आहे, सुगंधी आहे, ही गोष्ट खरी जरी असली तरी एखाद्या रानामध्ये गवतावरती फुलणारं जे रानफूल आहे त्या रानफुलाचंही महत्त्व त्याच्या परीनं असतंच, त्याचंही सौंदर्य त्याच्या परीनं असतंच. तसं आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या शक्तीप्रमाणे आपण काहीतरी असं करू शकतो की आपण गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात अश्रू आलं पाहिजेत की बाबा रे, हा मनुष्य अजून हवा होता, ह्याची समाजाला गरज होती, हा कुटुंबाला पाहिजे होता, समाजाला पाहिजे होता, असं लोकांनी म्हणणं यालाच कीर्ती म्हणतात. महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमती उरे कीर्ती मागे. अशा प्रकारे आपली कीर्ती प्रस्थापित करावी मनुष्यानं, तरच माणसाच्या जन्माला येणं हे सार्थक आहे.
नाहीतर मग महाराज म्हणतात, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापोळी. इतरांच्या मध्ये आणि माणसामध्ये काही फरक नाही. म्हणून कीर्ती माणसाला मिळवावे हे समर्थाने या ठिकाणी सांगितलं. आणि आपल्या मनाला म्हणतात, हे म्हणा अशा प्रकारची तू क्रिया अंतःकरणामध्ये धर आणि तशी क्रिया कर. मना सज्जना हीची क्रिया धरावी. अशा प्रकारचं कर्म तू करत राहा, आपोआप तू कीर्तिमान होशील. त्याकरता दृष्टांत दिला. महाराज म्हणतात, म्हणा ज्याप्रमाणे चंदन आहे ना, चंदन, तो चंदन वृक्ष, ना त्या चंदनाच्या झाडाला फुलं ना त्या चंदनाच्या झाडाची फळं ही उपयोगाची नाही आहेत, तरी सुद्धा तो सगळ्यांचा आवडता काय, सगळ्यांना तो प्रिय हवासा का वाटतो, तर त्याच्या ठिकाणचा असणारा गुण आहे. कोणता गुण? चंदनाचे 2 गुण महत्वाचे आहेत. एक, तो स्वतः भोवतीच्या झाडांना सुगंधित करत जातो. दुसरा, स्वतः त्या ठिकाणी झिजतो आणि आपल्या झिजण्यातून लोकांना सुगंध आणि शीतलता, हे 2 गोष्टी चंदन स्वतःचा देह झिजवून घेतो आणि लोकांना या 2 गोष्टी देतो. चंदनाचा लेप जर आपण कपाळाला लावला उन्हाळ्यामध्ये, तर कोणताही अशा प्रकारचा असलेला ताप जर खरा चंदन असेल तर तो निववतो, शांत करतो. ही त्या चंदनामध्ये ताकद आहे. आणि आपल्या सुगंधानं सर्वांना प्रफुल्लित करत असतो. असा या चंदनाचा गुणधर्म समर्थ सांगतात की बाबा रे, तू चंदनाचा विचार कर. तू असा विचार करत नाही मी का झिजावं. तू झिजतो एवढ्या करता की इतरांना सुगंध आणि शीतलता आपल्याकडून मिळावी, या एकाच उद्देशानं तो झिजतो. जगामध्ये काही परोपकाराकरता ज्या काही वस्तू निर्माण झालेल्या आहेत, त्यामध्ये चंदनाचं एक असणारं स्थान आहे. म्हणून समर्थ म्हणतात की मना चंदनाचे परित्वा झिजावे आणि परी अंतरी सज्जना निभवावे. मग जे असे संत आहेत, सज्जन आहेत, जी काही सात्विक प्रवृत्तीची माणसं आहेत, त्यांना आपल्या अस्तित्वामुळं आपण आनंद द्यावा, आपल्या जगण्यामध्येही त्यांना आनंद द्यावा. आणि आपण गेल्यानंतरही आपलं कार्य असं काहीतरी असावं की सज्जनांना त्याच्यामध्ये आनंद वाटेल. सज्जन माणसं आपली त्या ठिकाणी निदान नाव घेतील, आपलं स्तुती करायचं राहू द्या, पण आपलं निदान आठवण तरी काढतील. अशा प्रकारचं कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये असावं, हे समर्थाने या श्लोकामध्ये तुम्हा आम्हाला आपल्या मनाच्या उपदेशाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. मंडळी, असं जीवनामध्ये आपण बनण्याचा प्रयत्न करू आणि समर्थ सांगतात त्याप्रमाणे आपलं जीवन उन्नत करता येतं का, त्याचा आपण अवश्य विचार केला पाहिजे. मंडळी, आजचा भाग कसा वाटला, चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत ही माहिती पोचवा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या. भेटूया मंडळी पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.